Dear students, in today's lecture we are going to see reaction of different metals with dilute acids. याच्यासाठीची एक छोटीशी मी ट्रिक आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे की जिचा यूज करून तुम्ही कुठल्याही मेटलची रिॲक्शन डायल्यूट ॲसिड सोबत कशी फॉर्म करू शकणार आहात. सो व्यवस्थित लेक्चर लक्षपूर्वक ऐका तुम्ही. ॲक्टिव्हिटी एक डिस्कस करणार आहोत आपण आणि मग त्या ॲक्टिव्हिटीचा यूज करून आपल्याला ह्या रिॲक्शन्स ज्या आहेत त्या मेटलच्या त्या डायल्यूट ॲसिडसोबत बघायच्या आहेत. ही जी ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथं बोर्डवरती दिसते 3 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी तुम्हाला ही तुमच्या एक्झाममध्ये विचारली जाते. जसं की तुम्हाला माहिती आहे आपला पेपरचा मॅक्झिमम पार्ट हा ॲक्टिव्हिटी बेस्ड असतो. सो टेक्स्टबुकमध्येच तुमच्या ही दिलेली आहेत, बट त्याच्यावरती असे क्वेश्चन्स दिलेले नाहीत इन द टेक्स्टबुक. बट हे जे मी इथं तुम्हाला क्वेश्चन्स दिलेत ते एक इयरला म्हणजे एका क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले होते. ते मी तो एक पॅटर्न म्हणून तुम्हाला इथे जस्ट एक एक्झाम्पल म्हणून की कशा प्रकारचे क्वेश्चन्स हे या ॲक्टिव्हिटीवरती विचारले जातात ते तुम्हाला कळावं म्हणून मी इथे एक फॉर्मॅट फक्त इथं दिला आहे. तर इथं ही काय आहे आपली एक प्रोसेस की ॲक्टिव्हिटी, तर याच्यामध्ये एका टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला मॅग्नेशियम हा जो मेटल आहे त्या मेटलचं एक छोटीशी रिबन घ्यायची आहे. त्याच्यामध्ये डायल्यूट HCl दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता तुम्हाला डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड यांच्यामधला फरक माहिती असणार. डायल्यूट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण वॉटर आणि ॲसिड हे मिक्स केलेलं असतं, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं. वॉटर मिक्स केल्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी झालेलं असतं. असे ॲसिड्स किंवा बेसेस त्यांना आपण डायल्यूट ॲसिड किंवा बेस म्हणतो. सो हिअर वी हॅव टेकन डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्या मॅग्नेशियम रिबनमध्ये हे HCl आपण मिक्स केलं. आता काय केलं, एक कॉर्क आहे, एक त्याला वरती कव्हर आहे, तर ते कव्हर आपण ह्या टेस्ट ट्यूबला पुट केलं. त्याला मध्येच एक होल आहे आणि त्या होलमध्ये आपण एक छोटासा मेटलचा रॉड जो आहे किंवा ग्लास रॉड देखील तुम्ही यूज करू शकता, तो तिथे पुट केला की जेणेकरून ह्या टेस्ट ट्यूबमध्ये होणारी जे रिॲक्शन्समुळे जे गॅस फॉर्म होतील तो गॅस ह्या जी आपली ट्यूब आहे त्याच्यातून पास होणार आहे. आता इथे काय झालं बघा, वेनेवर वी मिक्स डायल्यूट HCl मॅग्नेशियम रिबनवरती आपण डायल्यूट HCl टाकल्यानंतर त्या दोघांची रिॲक्शन होते आणि एक स्पेसिफिक असे गॅसचे बबल्स हे फॉर्म होऊ लागतात. तो गॅस हळूहळू ही जी आपली ट्यूब आहे त्या ट्यूबमधून ग्लास रॉड किंवा ट्यूब म्हणूयात आपण त्याच्यातून पास होऊन इथे टेस्ट ट्यूबच्या बाहेर येणार. जर तुम्ही एखादी बर्निंग कॅन्डल किंवा बर्निंग मॅच बॉक्स त्याच्याजवळ नेलं तर तिथे तो जो गॅस आहे तो पेट घेणार, त्याचा साऊंड येणार पट करून असा. जिथे जेव्हा तुम्ही हळूहळू गॅस इथं बबल फॉर्म झालेले दिसले की तुम्ही काय करायचं, एक मॅचस्टिक घ्यायची किंवा कॅन्डल घ्यायची बर्निंग अशी आणि ती या इथे नेऊन तुम्ही प्लेस केली तर एकदम पक करून असा आवाज येईल, ज्याच्यामुळे हा गॅस जो आहे तो बर्न झाला आहे आपल्याला कळेल. आता तो गॅस कुठला आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. त्याच्यावरती बेस्ड हे 3 क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत. सो तुम्हाला 8th स्टँडर्डमध्ये आपण ह्याच्यावरती एक एक्सपेरिमेंट केलेला होता बघा. तर हा जो गॅस फॉर्म होतो तो आहे हायड्रोजन गॅस की जो बर्निंगला हेल्प करतो. बर्निंगला हेल्प करणारा हा हायड्रोजन गॅस आहे आणि म्हणून ज्या अर्थी इथे हा गॅस बर्न झालेला आहे त्या अर्थी तो हायड्रोजन गॅस असणार आहे. सो हिअर द गॅस X विल बी हायड्रोजन. आता हा गॅस कशा थ्रू फॉर्म झाला आहे, तर हा जो मॅग्नेशियम आहे आणि हे डायल्यूट HCl ह्या दोघांची रिॲक्शन झाली आणि त्याच्यापासून हा हायड्रोजन गॅस हा फॉर्म झालेला आहे. आता याचं बॅलन्स्ड इक्वेशन आपल्याला विचारलेलं आहे की ही रिॲक्शन आहे ती इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहायची आहे. आता इथे आपल्याला रिॲक्टंट्स माहिती आहे तर प्रॉडक्ट माहिती आहे. सो इथे आपण काय लिहूयात बघा, Mg प्लस HCl यांच्यापासून रिॲक्शन होऊन MgCl2 हा एक सॉल्ट तयार होतो प्लस हायड्रोजन गॅस रिलीज होतो. आता बॅलन्स्ड इक्वेशन म्हणले, बॅलन्स्ड इक्वेशन आपण कोणाला म्हणतो की ज्या इक्वेशनच्या बोथ साईड्सचे असणारे नंबर ऑफ ॲटम्स सेम असतात त्याला आपण बॅलन्स्ड इक्वेशन म्हणतो. आता या केसमध्ये Mg1 आहे, इथे पण Mg1 आहे. हायड्रोजन मात्र इथे 1 आहे, इथे 2 आहेत आणि इथं क्लोरीन 2 आहेत, इथं क्लोरीन 1 आहे. सो इन ऑर्डर टू बॅलन्स द गिव्हन केमिकल इक्वेशन आय विल राईट 2 कोइफिशियंट
इन फ्रंट ऑफ दिस फॉर्म्युला ऑफ HCl. याचा अर्थ काय होतो की 2 × H आणि 2 × Cl, म्हणजे अशा पद्धतीनं लिहिल्यामुळं H2 झाले, Cl पण 2 झाले. नंबर ऑफ ॲटम्स ऑन बोथ साइड्स ऑफ द केमिकल इक्वेशन बिकेम इक्वल अँड दस इट इज अ बॅलन्स्ड इक्वेशन. अशा पद्धतीनं कुठलंही केमिकल इक्वेशन तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे. बाय प्रॅक्टिस तुम्हाला हळूहळू हे येईल. आता पुढचा प्रश्न काय विचारला आहे बघा. व्हॉट विल हॅपन इफ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड ज्याला आपण H2SO4 असं म्हणतो, तर ते यूज केलं HCl ऐवजी, तर काय होईल. तर तेव्हा आता इथं HCl आहे म्हणून HCl सोबत रिॲक्शन झाली. जर तिथे सल्फ्युरिक ॲसिड असता तर हा मॅग्नेशियम त्या सल्फ्युरिक ॲसिडसोबत रिॲक्शन त्याची झाली असती आणि मॅग्नेशियम सल्फेट तयार झाला असता, दॅट इज MgSO4, MgSO4. सो हे इथं तुमच्या थर्ड क्वेश्चनचा आन्सर हे असणार आहे. हे 3 क्वेश्चन्स 3 मार्क्ससाठी तुम्हाला विचारले जातील. हे झालं. आता याच्यावरून आपल्याला रिॲक्शन ऑफ मेटल विथ डायल्यूट ॲसिड कशी लिहायची आणि त्याची आयडिया देखील मी तुम्हाला सांगते. बघा स्टुडंट्स, कोणताही मेटल जेव्हा कोणत्याही डायल्यूट ॲसिडसोबत रिॲक्ट करतो तर तेव्हा मिळणारे प्रोडक्ट्स जे असतात ते सेम असतात और कॉन्स्टंट असतात. आणि ते काय असतात बघा, तर कोणताही मेटल आपण एक घेऊयात प्लस कुठलंही डायल्यूट ॲसिड, ह्या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला मिळतं 2 प्रोडक्ट्स. त्यातलं एक असतं सॉल्ट आणि दुसरा असतो हायड्रोजन गॅस. आलं लक्षात. मग तिथं तुम्ही कुठलेही मेटल घेऊ शकता आणि कोणतंही डायल्यूट ॲसिड इथे या रिॲक्शनमध्ये मांडू शकता. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि याच्यावरून तुम्हाला रिॲक्शन तयार कशा करायच्या मी ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये एक प्रकार तुम्हाला शिकवलेला आहेच. सो तशाच पद्धतीनं इथे देखील आपल्याला आयन्स सेपरेट करायचे आहेत आणि आयन्स एक्सचेंज करायचे आहेत. कसं ते मी परत आज पण दाखवणार आहे तुम्हाला. सो बघा, कुठलाही मेटल जेव्हा ॲसिडसोबत रिॲक्ट होतो तर तेव्हा आपल्याला त्या मेटलचा सॉल्ट मिळतो. आता एक्झाम्पल घेऊन बघूयात आपण. सपोज हेच एक्झाम्पल आहे, आपलं मॅग्नेशियम आहे आपला मेटल इथे आणि ॲसिड आहे आपला डायल्यूट HCl. ठीक आहे. आता जेव्हा ह्या दोघांची रिॲक्शन होते ती दाखवण्यासाठी आपल्याला ह्याचे आधी आयन्स सेपरेट करावे लागतील. इथे Mg तर आहेच असाच. आता ह्याचा Mgचा कॅटायन फॉर्म होईल, दॅट इज बेसिक रॅडिकल तयार होईल Mg++ आणि HCl मधला H+ आणि Cl- हे दोन्ही आयन्स सेपरेट होतील. आणि जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, आयन्सची अदलाबदल दाखवायची, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. आता याच्यामध्ये Mg आणि Cl, हा एक कॅटायन हा ॲनायन, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होईल आणि MgCl2 हे सॉल्ट मला मिळालं. आणि हा जो हायड्रोजन आहे त्याच्यापासून हायड्रोजन गॅस फॉर्म झाला. ओके. सो हे झाली आपली रिॲक्शन. या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही ॲसिडची कुठल्याही मेटलसोबतची रिॲक्शन जी आहे ती दाखवू शकता. आता इथे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे तर कसं करणार की वेनेवर एनी मेटल रिॲक्ट्स विथ डायल्यूट ॲसिड इट डिस्प्लेसेस द कॅटायन और H+ आयन. ॲसिडमध्ये आपले सगळे जे असतात ते कॅटायन असतात ते नेहमी H+ असतात, होय की नाही. सो इथं तुम्ही काय म्हणणार की दिस मेटल बिकम्स अ कॅटायन, त्याच्यावरती चार्ज येतो अँड इट डिस्प्लेसेस द H+ आयन फ्रॉम द ॲसिड अँड इट डिस्प्लेस म्हणजे काय, त्याची जागा घेतं. आणि फ्रॉम द सेपरेटेड H+ आयन हायड्रोजन गॅस इज फॉर्म्ड अँड सॉल्ट ऑफ द पर्टिक्युलर मेटल गेट्स फॉर्म्ड. अजून एक एक्झाम्पल दाखवते, तुम्हाला व्यवस्थित कळेल. बघा, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये देखील असे काही फिल इन द ब्लँकसाठी आलेले रिॲक्शन आहेत, आपण त्या डिस्कस करूयात. म्हणजे तुमचे एका वेळी 2 कामं होतील. अशा फिल इन द ब्लँकच्या रिॲक्शन तुम्हाला याच्यासाठी विचारल्या जातात एक्झाममध्ये. मग ह्या फिल इन द ब्लँकच्या रिॲक्शन्स आपल्याला कशा तयार करायच्या आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला हे आधी माहिती असणं गरजेचं आहे
की कुठलाही मेटल असू द्यात त्याची ॲसिडसोबत म्हटलं रिॲक्शन की त्याच्यापासून मिळणारा त्या मेटलचा सॉल्ट असतो आणि हायड्रोजन गॅस रिलीज होतो. इवन 1 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की वेनेवर अ मेटल रिॲक्ट्स विथ डायल्यूट ॲसिड डॅश गॅस इज प्रोड्यूस्ड. तर तुम्हाला ते लक्षात राहायला पाहिजे की मेटल आणि ॲसिडची रिॲक्शन झाली की हायड्रोजन गॅस रिलीज होतो. सो आपण अजून एक एक्झाम्पल बघूयात. हे मॅग्नेशियम आणि HClचं तर झालंच. आता इथं आपल्याला बॅलन्स्ड रिॲक्शन माहितीच आहे, इथं लिहिलेली आहे. सो मी इथे 2HCl असं लिहून ही रिॲक्शन कंप्लीट करते. हीच रिॲक्शन तुम्हाला फिल इन द ब्लँकमध्ये पण सांगितलेली होती. याच्यामध्ये दुसरा मेटल आपण घेऊयात झिंक. त्याचं सिम्बॉल आहे Zn. या झिंकची आपल्याला कुठल्या तरी एखाद्या ॲसिडसोबत, कोणत्या आहे ते माहीत नाही, तिथं आपल्याला डॅश विचारले आणि प्रोडक्ट साईडला आपल्याला त्यांनी दिलेलं आहे ZnSO4 प्लस H2 आणि तो गॅस आहे म्हणून इथं तुम्ही आयदर G असं लिहाल किंवा G असं न लिहिता तुम्ही इथे ॲरो दाखवाल. दोन्हीचा पण अर्थ सेम होतो, दॅट इज गॅस इज लिबरेटेड. आणि आता इथे हा जो झिंक आहे तो मेटल आहे, हा ZnSO4 दॅट इज झिंक सल्फेट आहे ॲक्वियस. इथे पण तुम्ही ॲक्वियस डायल्यूट आहे ना, डायल्यूट सोल्युशन म्हणजे पाण्यातलं आणि त्याला आपण ॲक्वियस म्हणतो म्हणून इथे मी ॲक्वियस असं लिहिलं. आता आपल्याला इथं या रिकाम्या जागी कोणतं ॲसिड असणार आहे हे फाइंड आउट करायचं आहे याच सेम पद्धतीनं. आता इथं आपल्याला जे काही कंपाऊंड आहे त्याचे पहिल्यांदा आपण आयन्स सेपरेट करूयात, मग आपल्याला कळायला इझी जाईल. इथे कोण आहे रे कॅटायन? झिंक आहे Zn प्लस आणि इथे आहे Zn प्लस प्लस आणि इथे आहे SO4 मायनस मायनस. आता आयन्स एक्सचेंज होतात, इथे Zn आहेच प्लस, ठीक आहे. मग आता इथं जे कंपाऊंड असणार आहे त्याच्यामध्ये एक कंपल्सरी H असणार आहे, कारण इथं हा H प्लस रॅडिकल आपल्याला H2 तयार झाला आहे, म्हणजेच इथे H पासून तयार झाला आहे, म्हणजे जे काही कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये H तर असणार आहेच. आता SO4 आहे म्हणजेच इथे आला SO4, म्हणून आपलं जे ॲसिड आहे ते आहे सल्फ्युरिक ॲसिड दॅट इज H2SO4. कसं फॉर्म केलं कळालं? तुम्हाला येत नसेल ना तर हे डायरेक्ट इथं लिहायचं आहे, हे तुम्हाला फक्त कळण्यासाठी मी हे आयन्स सेपरेट केलेत. Zn प्लस प्लस SO4 मायनस मायनस आहेत आणि इथं H आहे, मग ज्या अर्थी इथे H आहे हा H या HClमधनं आहे की नाही, म्हणजे ॲसिडमधला कंपल्सरी कॅटायनचा जो पार्ट आहे तो Hचा असतो. आता इथे SO4ची व्हॅलन्सी 2 आहे म्हणून मी इथं H2 लिहिलं. हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे म्हणून SO4 माझा नुसताच 1 आला आहे. ते देखील आपण ह्याच्या आधीच्या चॅप्टर्समध्ये बघा स्टुडंट्स, प्रत्येक चॅप्टर्स हे एकमेकांशी कसे को रिलेटेड असतात हे तुमच्या आत्ता लक्षात आलं असेल. जर आधीच्या चॅप्टरमध्ये तुम्ही व्हॅलन्सीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून कंपाऊंड कसं फॉर्म करायचं हे जर तुम्हाला कळलं असेल तरच इथं Zn प्लस प्लस का लिहिलं, SO4 मायनस मायनस का लिहिलं, इथं H2च का लिहिलं, ह्याची सगळ्याची आन्सर्स त्या चॅप्टरच्या जे आपण व्हॅलन्सीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून फॉर्म्युले तयार केलेले होते तिथं तुम्हाला सापडणार आहे. आता इथे बघा नेहमी आपण कंपाऊंड फॉर्म करताना व्हॅलन्सीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. आता इथं पण 2 आहे, ह्याची पण 2 आहे, सो इथं आपला ZnSO4 ॲज इट इज कंपाऊंड आला सेम व्हॅलन्सी असल्यामुळे. बट H2SO4 हा जो कंपाऊंड आहे ह्याच्यात SO4ची व्हॅलन्सी मायनस मायनस आहे आणि Hची प्लस आहे, सो व्हॅलन्सी एकमेकांना क्रॉस मल्टिप्लाय होतात. SO4ची व्हॅलन्सी Hला आली आणि Hची व्हॅलन्सी SO4ला, म्हणून हे H2SO4 हे कंपाऊंड झालं. हे तुमच्या आपोआप डोक्यात आलं पाहिजे आणि ते कधी येणार? जेव्हा आपला ह्याच्याशी रिलेटेड बेस पक्का असतो तेव्हा. सो हे कंपाऊंड H2SO4 कसं तयार झालं कळालं आपल्याला, आयन्स सेपरेट करून आपण हे तयार केलं. आणि तुम्ही देखील अशीच प्रॅक्टिस करायचं ट्राय करा, हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस थ्रू जमत जाईल, असं नाही की एकदाच केलं आणि तुम्हाला येणार आहे. आता इथं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कॉपरसोबतची रिॲक्शन दिलेली आहे स्टुडंट्स, बट कॉपर जो आहे तो HCl सोबत जे आहे त्याची रिॲक्शन डायल्यूट HCl सोबत होत नाही, सो मी ती रिॲक्शन इथे तुम्हाला देणार नाही. सो मॅग्नेशियम घ्या, झिंक घ्या किंवा सोडियम घ्या. सोडियम आणि NaCl, सोडियम आणि HClची रिॲक्शन आपण दाखवू शकतो Na प्लस HCl
दॅट इज NaCl प्लस H2, त्यानंतर Na प्लस H2SO4, Na2SO4 प्लस H2. असा कुठलाही मेटल तुमच्या ओळखीचा घ्या, आवडीचा घ्या, जो तुम्हाला माहीत असेल, कुठलंही ॲसिड घ्या आणि त्याच्यापासून त्या मेटलचा सॉल्ट, जे कुठलं मेटल असेल, सोडियम घेतला तर सोडियमचा सॉल्ट, झिंक घेतला तर झिंकचा सॉल्ट, मॅग्नेशियम घेतला तर मॅग्नेशियमचा सॉल्ट, असे त्या मेटलचे सॉल्ट तयार आहे. सॉल्ट म्हटले की तुमच्या डोक्यात फक्त NaCl येत असेल तर ते नाही तसं. हां, सॉल्ट्स हे सगळे सॉल्टचेच एक्झाम्पल आहेत. सल्फेट, नायट्रेट, त्यानंतर कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, हे सगळे सॉल्टचे एक्झाम्पल आहेत. आपण ह्या चॅप्टरमध्ये नंतर बघणारच आहोत ते वेगळा प्रकार. सो आत्ता तुम्हाला ही रिॲक्शन लक्षात आली का बघा व्यवस्थित, की कुठलाही मेटल आणि ॲसिड ह्याची रिॲक्शन कशी तयार करायची. फिल इन द ब्लँक सारखे जर क्वेश्चन विचारले तर ते तयार कसे करायचे, रिकामी जागा काय आहे ती ओळखायची कशी, हे व्यवस्थित समजलं का बघून घ्या. नसेल समजलं तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, मी तुमच्या क्वेश्चनचा नक्कीच आन्सर करेन. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये मेटलच्या ऑक्साईडची रिॲक्शन कशी होते तो पाठ आपण बघूया.